पहा ना, ही पुरणपोळी किती सुंदर फुलती आहे. अगदी गोल, मऊ आणि फुगलेली. आपल्याला जशी हवी तशीच. खरं तर परफेक्ट पुरणपोळी अशीच असावी. पोळीच्या कडेपर्यंत पुरण व्यवस्थित पोहोचलेला असावा. प्रत्येक घासात सारणाची चव यायला हवी. आज आपण पुरण बनवण्यासाठी कुठलाही यंत्र वापरणार नाही. नाही मिक्सर वापरणार, नाही चाळण आणि नाही पुरण यंत्र. पुरणपोळीचा वरचा आवरण पातळ असायला हवा. पण बऱ्याचदा असे होते की पोळी लाटताना ती व्यवस्थित लाटली जाते, तरीही भाजताना पोळी फाटते. कधी कधी आतले सारण अगदीच कोरडे होते, त्यामुळे पोळी तोडताना मधले सारण ताटात पडते. पोळी हवी तशी गोड लागत नाही आणि पुरणपोळीची खरी चव मिळत नाही. होळीच्या दिवशी महाराष्ट्रात घराघरात बनणारी ही पुरणपोळी म्हणजेच केवळ पदार्थ नाही, तर परंपरा आणि प्रेमाचं प्रतीक आहे. मऊ, लुसलुशीत आणि कढेपर्यंत सारण भरलेली असावी. आज आपण पुरण बारीक करण्याची एक पारंपरिक पद्धत पाहणार आहोत. मिक्सर, पुरणयंत्र किंवा चाळण काहीही वापरणार नाही. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम आपण इथे 1 तासा अगोदर चण्याची डाळ भिजत घातली होती. या वाटीनी 1 वाटी चण्याची डाळ होती आणि अंदाजे पाव किलो ही डाळ असेल. डाळ भिजत घालण्याच्या अगोदर आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती. आता आपण 1 तासानंतर पाहतोय, डाळ छान मऊसूत भिजलेली दिसते. डाळ आपण या पद्धतीने 1 तास अगोदर भिजवली की ती लवकर शिजते आणि मऊसूत होते. जास्त वेळ लागत नाही. डाळ शिजवण्यासाठी इथे मी 1 कुकर घेतला आहे. कुकरमध्ये ही सगळी डाळ घातली आहे आणि डाळीसोबतचं जे पाणी होतं ते पण मी या कुकरमध्ये घातलं आहे. यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातला आहे. कुकरचं झाकण लावूया. मध्यम आचेवर साधारण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरचं शिट्ट्या होते तोवर आपण पुढची तयारी करून घेऊया. तर मी इथे गूळ चिरून घेत आहे. पुरणपोळी बनवताना मी नेहमी हाच गूळ वापरते, थोडा पिवळसर रंगाचा. यामुळे पोळ्यांना छान पिवळा रंग येतो. जर आपण भुरकट रंगाचा गूळ वापरलं तर पोळ्यानंतर काळ्या दिसतात. त्यामुळे मी पुरण बनवताना नेहमी हाच गूळ निवडते. गूळ चिरून आपण बाजूला ठेवला आहे आणि ते जायफळ किसून घेत आहोत. तुम्हाला पुरणाची रेसिपी अगदी स्पष्टपणे समजावी म्हणून मी सर्व प्रक्रिया तुमच्या समोर करून दाखवत आहे. आधी मी पुरणाची कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही. सगळे स्टेप तुमच्या समोर करत आहे, म्हणजेच प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि ही रेसिपी तुम्हाला अगदीच सोपी वाटेल. हे किसून घेतलेलं जायफळ बाजूला ठेवूया आणि डाळ पाहून घेऊया. इथे आपली डाळ मऊसूत शिजली आहे आणि यामध्ये पाणी शिल्लक नाही. ही डाळ बारीक करण्यासाठी आज आपण मिक्सर, चाळण किंवा पुरण यंत्र याचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीनेच पुरण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे हा असा लाकडी मॅशर घेतला आहे. या पद्धतीने डाळ छान बारीक करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जो कुठला मॅशर असेल तो घेतला तरी देखील चालेल. यासाठी फार वेळही लागत नाही. अगदी 1 मिनिटातच डाळ छान गुळगुळीत तयार होते. ही पारंपरिक पद्धत सोपी तर आहेच, शिवाय वेळही वाचवतो, त्यामुळे हातावरही ताण पडत नाही. साधारणपणे अजून 1 मिनिटही पूर्ण झालेलं नाही आणि आपली डाळ छान बारीक तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि गुळगुळीत तयार झालेला आहे. आता या बारीक केलेल्या डाळीत गूळ घालूया. आपण ज्या वाटीने डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने गूळही मोजून घेऊया. ही वाटी अशा पद्धतीने दाबून भरली आहे, म्हणजेच 1 वाटी डाळीसाठी आपण 1 वाटी गूळ घेतला आहे. आता डाळीत घातलेला गूळ पुन्हा एकदा याच मॅशरने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. डाळ अजूनही कोमटच असल्यामुळे गूळ लगेच विरघळतो. या पद्धतीने मॅशरने छान एकसंध करून घ्यायचे आहे. आता हा कुकर गॅसवर ठेवूया आणि ही डाळ पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. सुरुवातीला आपण डाळीत गूळ घातल्यामुळे मिश्रण थोडे पातळ होते, पण हळूहळू शिजत असताना ते घट्ट होत जाते. शेवटी हे मिश्रण छान एकसंध होऊन सारणासारखे तयार होते. नंतर या पद्धतीचं झालं की यामध्ये जायफळ पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. पुरणाची डाळ तयार आहे. आता पोळ्यांसाठी पीठ मळून घेऊया. सर्वप्रथम पीठ चाळून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पिठातील कोंडा आणि जाड कण निघून जातात आणि आपल्याला पांढरा शुभ्र मऊसूत पीठ मिळतो. पीठ चाळण्यासाठी आपल्याला बारीक चाळणी वापरायची आहे. घरात रव्यासाठी जी चाळण असते त्या चाळणनी हे पीठ चाळून घ्यायचं आहे. याऐवजी तुम्ही स्वच्छ सुती कपड्यावरूनही हे पीठ चाळून घेऊ शकता. इथे आपण 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे पीठ मी थोडं थोडं करून पूर्ण चाळून घेतलं आहे. आता पीठ छान बारीक आणि पांढरा शुभ्र तयार आहे. या पिठामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घातला आहे.
इथे एका भांड्यामध्ये 1 कप पाणी घेतलं आहे. या पाण्यामध्ये थोडी हळद घालूया आणि 1 चमचा तेल घालूया. सर्वप्रथम पिठाच्या मध्यभागी असा खड्डा करून घेऊया. यामध्ये थोडं थोडं हळदीचं पाणी घालत हलक्या हाताने पीठ एकत्र करून घेऊया आणि पाणी एकदम न घालता हळूहळू घालत राहायचं आहे आणि पीठ मऊसूत लवचिक होईपर्यंत चांगले मळून घ्यायचे आहेत. हे घेतलेलं पीठ लोकवन गव्हाचं आहे आणि हा गहू आमच्या स्वतःच्या शेतातला आहे. या गव्हाच्या पिठाच्या चपात्या अतिशय मऊ, सुगंधी आणि चवीला अप्रतिम लागतात आणि हे गहू मी घरीच घरघंटीवर दळून घेतले आहे. इथे मी पूर्ण कणिक गव्हाचीच घेतली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडं मैदा पण घालू शकता. जर आपण हळद थेट पिठामध्ये घातलं तर पोळ्या खूपच पिवळ्या आणि गडद रंगाच्या दिसतात. पण पाण्यात हळद मिसळून त्याने कणिक भिजवली तर फक्त हलकासा सुंदर रंग पोळीला येतो. ही कणिक आपण नेहमी चपातीसाठी जशी भिजवतो त्यापेक्षा किंचितच सैलसर भिजवायची आहे. कणिक मळून झाली की यामध्ये एका हातात मावेल इतकं पाणी वरून टाकायचं. त्यामुळे कणिक अधिक मऊ आणि लवचिक तयार होते. आणि या कणकेला बोटाने मधोमध हलकसं होल करायचं आणि त्यात एका हाताने हातात मावेल तितकं पाणी वरून टाकायचं. कणिक भिजवण्याची ही एक पारंपरिक पद्धत आहे. आता या पिठावर झाकण ठेवूया आणि अर्धा तास तरी हे कणिक मुरायला ठेवूया. अर्धा तासानंतर पाहतोय पीठ छान मुरलेलं दिसतंय. आता या पिठावर 1 चमचा तेल घालूया आणि छान हाताने परत व्यवस्थित मळून घेऊया. कणिक आपण छान मऊसूत मळून घेतली आहे आणि पुरणही पूर्णपणे गार करून घेतला आहे. आता या कणकेचे आणि पुरणाचे गोळे तयार करून घेऊया म्हणजे पोळ्यानंतर आपल्याला पटापटा लाटता येतील. इथे आपण जितकी कणिक घेऊ त्याच्या दुप्पट पुरण घेणार आहोत म्हणजे पोळी खाताना भरपूर सारण लागेल, चवीला छान गोड लागेल आणि प्रत्येक घासात पुरण भरपूर मिळेल. तर तुम्ही पाहू शकता माझ्या हातात जितकं पुरण मावेल तितकाच मोठा मी पुरणाचा गोळा तयार करून घेतला आहे आणि त्याचा निम्मा कणकेचा गोळा करून घेतला आहे. आपण पाहू शकतो पुरणाचा गोळा कणकेपेक्षा मोठा आहे. अशा प्रमाणात गोळे केल्यामुळे पोळीमध्ये भरपूर सारण भरता येतं आणि पोळ्या खाताना प्रत्येक घास गोड आणि स्वादिष्ट लागतो. इथे मी सगळे पुरणाचे गोळे पण तयार करून घेतले आहेत. आता पोळ्या लाटायला घेऊया. आता सर्वप्रथम एक कणकेचा गोळा हातात घ्यायचा आहे. तो हलकासा कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने त्याची छोटीशी वाटी तयार करायची आहे. त्यानंतर तयार केलेला पुरणाचा गोळा त्यामध्ये ठेवायचा आहे. पुरण व्यवस्थित बसवून कढांना एकत्र आणत नीट पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आतलं सारण बाहेर येणार नाही. मी ज्या पद्धतीने करत आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या. आता हा भरलेला गोळा पुन्हा एकदा हलकासा कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आहे. त्यानंतर हातावरच हलक्या हाताने ही पोळी थोडी मोठी करून घेऊया म्हणजे पुरण कढांपर्यंत समान पसरलं जाईल. पुरण आत व्यवस्थित पोचलं की पोळी लाटताना फुटत नाही. आता ही पोळी अलगद पोळपाटावर ठेवायची आणि लाटण्याने अगदी हलक्या हाताने लाटायची. अजिबात दाब द्यायचा नाही. फक्त लाटणं फिरवत गोल आकारात पोळी वाढवत न्यायची. असं केल्यामुळे पुरण बाहेर येत नाही आणि पोळी छान गोल आणि पातळ तयार होते. इथे आपण पोळी लाटून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता कडेपर्यंत सारण पोचलेलं आहे आणि पातळ अशी आपण पोळी लाटून घेतली आहे. तुम्हाला दाखवते बघा. या पद्धतीची पोळी पातळ लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी तव्यावर घालूया. त्याआधी तव्याला थोडंसं तूप लावून घेऊया. इथे आपण तव्याला तूप लावून घेतलं आहे. आता यावर ही पोळी घालूया. पोळी तव्यावर पडताच किती छान फुलली आहे. अजून आपण ही पलटवली सुद्धा नाही तरी बघा किती सुंदर फुगून वर आली आहे. ही पोळी पलटून घेऊया. मला सवय आहे मी हातानेच पोळी पलटून घेते. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही उलथणी हळुवारपणे पोळी पलटून घ्या. पोळी दुसऱ्या बाजूने पलटून झाली की वरून साजूक तूप लावायचं आहे. पुरणपोळीला तूप जरा जास्त लागतं. तुपाशिवाय पुरणपोळीची खरी मऊसर चव आणि सुगंध येत नाही. जितके तूप लावले तितकी पोळी चविष्ट आणि रसाळ लागते. मी सुद्धा अगदी भरपूर तूप लावते. त्यामुळे प्रत्येक घासात मऊसर पोळी आणि गोड पुरणाचा संगम चविष्ट लागतो. ही पोळी दोन्ही बाजूने मी खरपूस भाजून घेतली आहे आणि काढून बाजूला ठेवली आहे. आता याच पद्धतीने दुसरी पण पोळी भाजून घेऊया आणि पहा किती सुंदर फुलते. सगळ्याच पुरणपोळी माझ्या एवढ्या छान फुलल्या आहेत आणि खूपच मऊ लुसलुशीत तयार झाल्या आहेत. आणि तुम्ही बघितलंच आहे आपल्या पोळ्या कुठेच फुटल्या नाहीत आणि पुरण बाहेर आलं नाही. मला तर असं वाटतं की याच पोळ्यांना परफेक्ट पुरणपोळ्या असं म्हणत असावं. सगळ्या पुरणपोळ्या मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर इथे माझ्या सगळ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या आहेत आणि तुम्हाला मी पोळी जवळून दाखवते. पोळी कुठे फुटली आहे की नाही तर पहा कुठे पोळी फुटली नाही किंवा आतलं सारण अगदीच कोरडं झालेलं नाही.
आणि काठांपर्यंत सारण पोचलेलं आहे आणि छान मऊ लुसलुशीत पोळ्या तयार आहेत बघा. आणि तुम्हाला दाखवलेल्या प्रमाणाने साहित्यामध्ये मी इथे 15 पुरणपोळ्या तयार केल्या आहेत. आज आपण होळी विशेष ही पुरणपोळी बनवली आहे आणि तुम्हाला माझी ही पुरणाची पोळी कशी वाटली? आज आपण पुरण बनवण्यासाठी कुठलाही यंत्र वापरला नाही. जरा वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे. अगदी कमी वेळात, कमी मेहनतीत आणि घरच्या साध्या पद्धतीने. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.